नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. ABP माझावरती जगभरातल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. आणि जसा मी आत्ता मुद्दा टॅग केला, आय एम रिअली हॅपी की आपण सोलापूरसारख्या, तसं म्हणजे महाराष्ट्राच्या आर्थिक जगतामध्ये ज्या शहरांची चर्चा होते त्यात कुठे सोलापूर तसं रिफ्लेक्ट होत नाही. पण तुम्ही बघताय की गेल्या आठवड्याभरामध्येच आज आपण यतीन शहा सरांना, की जे सोलापूरमधून आपल्याबरोबर आहेत, जे प्रिसिजन ग्रुपचे CMD चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर आहेत. सर, तुमचं ABP माझामध्ये खूप खूप स्वागत आहे. थँक्यू व्हेरी मच. आज बोलल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. त्याचं कारण पण असं आहे की जसा बालाजी अमायन्सचा जो मुद्दा होता की ती कंपनी फोर्ब्सच्या लिस्टमध्ये आली आणि म्हणून आपण एक ती डिबेट केली. आज मी प्रिसिजनचा अँकर लिंक वाचत होतो आणि ती इतकी इम्प्रेसिव्ह आहे की प्रिसिजननी 2018 साली नेदरलँडमधली एक कंपनी आहे इमॉस नावाची, तिचे 51% शेअर्स त्यांनी विकत घेतले. मागच्या वर्षी पुन्हा उर्वरित 49% शेअर्स, म्हणजे आता तुम्ही सोल ओनर आहात त्या कंपनी, राईट. आणि इमॉस ही नेदरलँडमधली अशी कंपनी की जी टेस्ला ह्या जगप्रसिद्ध कंपनीसाठी काही पार्ट्स बनवण्याचं काम करत होती. आणि नंतर छोटे छोटे वाहन रेट्राफिटेड करण्याचं काम ती कंपनी करत होती. ह्या कंपनीची उलाढाल यतीन शहा यांच्या कंपनीने जवळपास 140 कोटी रुपयापर्यंत गेल्या 3 वर्षामध्ये नेली आहे. आज त्यांनी सोलापूरमध्ये प्रेस कॉन्फरन्स केली आणि ज्या EVबद्दल आपण बोलतो की इलेक्ट्रिकल व्हेकल इट्स गोइंग टू बी अ फ्युचर. आणि मला आठवतं की मुकेश अंबानी यांनी 2002 किंवा 2003मध्ये त्यांच्या भागधारकांची एक मीटिंग कॉल केलेली होती. आणि तिथे मुकेश अंबानी यांचं जे भाषण होतं, जे मी वारंवार बघितलं, की तेव्हा ते असं म्हणत होते 2002मध्ये की डेटा इज गोइंग टू बी अ फ्युचर ऑइल. म्हणजे आता जे क्रूड ऑइलची किंमत आहे तीच डेटाची असणार आहे. त्याच्या अमेरिकन परिप्रेक्षामध्ये त्याच्या सेक्युरिटीबद्दल वगैरे आपण बोलायला नको. पण आज काय दिसतंय की ज्याला ड्युएल मोनोपोली किंवा सिंगल मोनोपोली आपण म्हणतो, अशा पद्धतीने जिओसारखी कंपनी उभा राहील. आणि मला खात्री आहे की यतीन शहा सर ज्या सेगमेंटमध्ये आज उतरले, EV ह्या सेगमेंटमध्ये, इलेक्ट्रिकल व्हेकल ह्या सेगमेंटमध्ये ते मध्यम आकाराची बस घेऊन उतरलेले आहेत. आणि नेदरलँडच्या त्या कंपनीबरोबर त्यांचा जो R&D होता तो त्यांनी इथे आणला आणि आता ती कंपनी मध्यम आकाराची बस तयार करते. म्हणून मी असं म्हटलं की जे भविष्य अंबानी यांनी बघितलेलं होतं ते कदाचित यतीन शहा यांनी बघितलेलं आहे. आणि म्हणून मला त्यांच्याकडनं हे जाणून घ्यायचं की ते इलेक्ट्रिकल व्हेकलचं जे भारतातलं फ्युचर मार्केट आहे ते कसं बघतात. काही बेसिक इन्फ्रास्ट्रक्चरच्या गोष्टी आहेत की ज्याच्याबद्दल अजूनही बऱ्याच जणांच्या मनामध्ये काही संशय आहे, विशेषतः चार्जिंगच्या अनुषंगाने. तर हे सगळे प्रश्न तुमचे जे आहेत प्रेक्षकांचे तेही तुम्ही विचारा. पण सर, सुरुवातीला तो जो रेट्रिफाईड मलाही विचारायला आता तो जनरली EV म्हणजे नवीन एक गाडी, आता ज्या आपल्याकडे प्लेयर्स आहेत की ज्या हॅचबॅकमध्ये त्या नवीन गाड्या घेऊन आल्या, तर तुमचा थोडा सेगमेंट होता. सो आता कसं आहे, मुख्य म्हणजे एखादी ट्रक, जुनी ट्रक किंवा बस, तुम्ही जर एखादी नवीन बस किंवा ट्रक जर घ्यायला गेला इलेक्ट्रिक व्हेकलची, ती साधारणपणे 1.5 कोटीला बसते. ठीक आहे, जी इम्पोर्ट करावं लागतं तुम्हाला. आम्ही काय म्हणतो, जुनी बस अथवा ट्रक जर रेट्रोफिट करून जर ती आम्ही केली तुम्हाला इलेक्ट्रिक, तुम्ही आहे ती बॉडी, आहे ती चॅसी ठेवायची, जुनी गाडी ठेवायची, बट वी विल चेंज द इंजिन अँड मेक इट इलेक्ट्रिक. This solution is a much cost-effective solution than buying a new one. तुमच्या जुन्या गाडीला तुम्ही EV So what you're saying is only the chassis and the body is old. The engine is completely new, but you're providing a much cheaper solution, much cost-effective solution to the end user. आता समजा तुमची 5 वर्ष झाली जुनी गाडी. After 5 or 6 years, the diesel engine which is running it will start having maintenance. पेट्रोल कन्झम्पशन वाढतं, डिझेल कन्झम्पशन वाढतं. आता तुम्ही त्यावेळेस जर म्हटलं की हे आमचं इंजिन जे आता बऱ्यापैकी यूज झालं हे काढून इलेक्ट्रिक केलं, तर त्या गाडीची लाईफ अजून एक 8 वर्ष वाढते, जी नॉर्मली तुम्हाला डिझेल इंजिन तुम्हाला फेकून द्यावं लागलं असतं. सो रेट्रोफिटिंग इज अ सोल्युशन. इट इज a solution, not all the solution. So you can also have a new bus. What we are trying to say is, if the fleet owner has 50 buses, तुम्ही 10 convert करा, make it retrofitted. We will provide you the solution. It is a cost-effective solution for you. तुम्हाला हेच जर म्हणाला की एक गाडी घ्यायची असेल आणि 1.5 कोटी करायची असेल, त्या किमतीमध्ये जर तुम्ही 5 रेट्रोफिट केल्या, बरोबर, सोल्युशन इज मच कॉस्ट इफेक्टिव्ह. राईट. आपले प्रेक्षक प्रश्न विचार. यस, हनुमंत वाघमारे, थँक्यू.
मी तुमचे सगळ्यांचे प्रश्न सेकंड सेगमेंटमध्ये मी माझे आता स्वतःचे प्रश्न विचारून झाल्यानंतर मी तुमचे प्रश्न घेईन. प्रश्न हाही पडू शकतो की मग हे जे मॉडिफाय करायच्या गाड्या आहेत त्यांचं वय वर्ष किती असावं साधारण? असं काही नाही आहे की हे एवढ्या वय वर्ष झाल्यानंतरच तुम्ही चेंज करू शकता. सपोज तुम्हाला जर असं वाटत असेल की दुसऱ्या वर्षी किंवा तिसऱ्या वर्षी, इफेक्टिव्ह सोल्युशन काय आहे, 5 किंवा 6 वर्षानंतर एखादी बस किंवा ट्रक जर जुनी झाली तर त्याचा मेंटेनन्स खूप वाढू लागला तर टिपिकली त्याच्यावर खर्च वाढतो. हाच ह्याच्यामध्ये काय होतं, आय टेल यू द प्रॉब्लेम दॅट पीपल डो नॉट अंडरस्टँड इज वन टाइम कॉस्ट इज एक्स्ट्रीमली हाय रेट्रोफिटिंगची किंवा नवीन बसची. रनिंग कॉस्ट जी आहे दॅट इज दी गेम चेंजर वेअर यू से की ठीक आहे मला पुढचे 7 वर्ष आय नो माय रनिंग कॉस्ट इज गोइंग टू बी एक्स्ट्रीमली लो. डिझेलचं तुम्ही 8 वर्ष केलं तर आज तुम्हाला ती 8 किलोमीटर जसं 2 वर्षानंतर 10, 5, 3, 2 वर येईल आणि तरी तुम्ही मायलेज तरी तुम्ही चालवत आहे. हिअर यू आर गोइंग टू गेट स्टेबल, you are going to get a cheaper source of running the vehicle and you will see that you will save money as opposed to running it on diesel or petrol. पण युजली आता इंडियन मार्केटमध्ये जर रेस बघितली, कारण मी आता गाडी जेव्हा चेंज केली त्यावेळेला माझा पहिला ऑप्शन ईव्ही कारच होता, पण ते बाकीचं इन्फ्रास्ट्रक्चर नसल्यामुळे मी तिकडे त्या सेगमेंटकडे गेलो नाही. युजली जेवढ्या मोठ्या भारतीय मार्केटमध्ये ऑटोमोबाईल कंपनीज आहेत त्या हॅचबॅकमध्ये किंवा MPV मध्ये येतात. तुम्ही बस का चॉईस केली? सो पॅसेंजर व्हेकल इज अ डिफरंट सेगमेंट. मला असं वाटतं की दॅट इज अ सेगमेंट दॅट वी डो नॉट वॉन्ट टू गेट. आमचा पहिल्यापासून बिझनेस मॉडेल राहिलेला आहे ट्रक किंवा लाईट कमर्शियल व्हेकल्स. वी हॅव नेव्हर वॉन्टेड टू गेट इन टू पॅसेंजर व्हेकल्स ॲट ऑल. ट्रक किंवा लाईट कमर्शियल व्हेकल म्हणजे बिटवीन से 5 tons टू वी हॅव ऑल्सो कन्वर्टेड इन बस विच कॅरीज अ पेलोड ऑफ 60 tons. 60 टनापर्यंत लोड कॅरी करणारी इलेक्ट्रिक बस आम्ही इलेक्ट्रिक ट्रक केलेली आहे. वी ऑल्सो डू 5 tonner. सो आणि सगळ्यात महत्त्वाचं याच्यामध्ये वेन यू गो ना अँड बाय अ कार, इलेक्ट्रिक व्हेकल आहे ही अशी आहे, ह्याच्यात तुम्ही म्हणाले की मला एवढं नको तसं नको काही करता येत नाही. दॅट इज दी ओनली ऑप्शन गिवन टू यू. व्हॉट इफ सपोज अ कस्टमर कम्स टू मी अँड सेज की माझा पेलोड 5 टन नाही आहे, माझा पेलोड 7 टन आहे किंवा 8 टन आहे. वी डिझाईन द व्हेकल टू कॅरी 8 tons. मग आम्ही असं म्हणणार नाही ना आमची गाडी 12 टन आहे तुम्ही 8च टन कॅरी करा, मग 4 टनाची विनाकारण खर्च. सो वी कस्टमाइज द व्हेकल अकॉर्डिंग टू द नीड ऑफ द कस्टमर. वी कॅन कस्टमाइज इन रेट्रोफिटिंग किंवा इन अ किट. वेअर एज इफ यू गो टू ए बिग OEM, चॉईस नंबर 1, चॉईस नंबर 2 ह्याच्यामध्येच तुम्ही घ्या, राईट. आता उदाहरण सांगतो, ही बस आज 23 सीटर आहे. सपोज इफ यू से द बस इज नॉट गोइंग टू रन फॉर 180 kilometers in the day, and suppose the payload also is not that much. Why should you put that much battery? What we will do is to reduce the battery to meet the requirement of your mileage. तुम्ही जर म्हटलं मला 50 किलोमीटर बस फिरवायची, मग विनाकारण मी तुम्हाला सांगायचं की एवढी मोठी तुम्ही बस घ्या जे तुम्हाला सांगितलं जातं OEM कडनं. What we will say, we'll reduce the battery, reduce the cost and give you a cost effective solution. Customization is going to be the key to our solutions. That I don't think anybody offers. And like you said, this is a sunrise industry. Correct. And this sunrise industry is just the beginning in India. मला असं वाटतं की वी आर नॉट इवन स्क्रॅचिंग द टिप ऑफ द आइसबर्ग. आम्ही हे करण्याच्या मागे एकच हेतू होता की कॅन वी डू अन इलेक्ट्रिक बस विथ आर टेक्नॉलॉजी इन नेदरलँड्स प्लस पार्ट्स मेड इन इंडिया. तिकडं बस आणणं आणि इथं चालवणं सगळ्यात सोपं होतं. द चॅलेंज दॅट आर टीम टूक वॉज टू गेट द टेक्नॉलॉजी फ्रॉम नेदरलँड्स, 60% पार्ट्स फ्रॉम इंडिया. लोकलायझेशन कॉन्टेंट हा 60% झाला आज. हे करण्यामागचं भारतीय रस्ते, भारतातल्या लोकांची मानसिकता आणि भारतामध्ये ज्या पद्धतीची वाहतूक होते असं काही डोळ्यासमोर होतं. सो आता हे कसं आहे, तुम्ही बस आय मीन व्हेकल कुठलीही इलेक्ट्रिक करू शकता. ओके, आमचा स्ट्रेंथ कुठं आहे, तर व्हॉट वी वॉन्ट टू डू, टिपिकली वी वॉन्ट टू रिअली ॲड्रेस द मार्केट ऑफ द लास्ट माईल व्हेकल. मी आता समजा एखादी ट्रक आहे, ती ट्रक आली आणि त्या ट्रकनी गावाच्या बाहेर गोडाऊनमध्ये सगळा माल उतरवला. फ्रॉम द गोडाऊन इट हॅज टू गो टू नंबर ऑफ शॉप्स इन द सिटी. बरोबर. आता एखादी मोठी ट्रक गावात आली, pollution, this, that. Now those smaller vehicles are huge in number. What we are saying is, we would like to look at addressing that market first.
कॅन वी नाव से बरं दॅट इज द मोस्ट कॉस्ट सेन्सिटिव्ह मार्केट. तिथे एखादा माणूस जो छोटा हत्ती घेतो किंवा अशा त्या प्रकारच्या गाड्या घेतो, ही इज व्हेरी कॉन्शियस अबाउट द कॉस्ट. आता तिथं आम्ही आमचं टेक्नॉलॉजी, आमचं ज्ञान, आमचं एक्सपर्टीज वापरून कॅन वी प्रोड्यूस अ व्हेकल. सो दॅट इज द नेक्स्ट अटेम्प्ट नाव. पहिला अटेम्प्ट काय होता, बस करून दाखव. होती का बस, ह्याच्यावर मोठा जो प्रश्नचिन्ह आहे की कॅन PCL और इमॉस इंडिया डू दिस, हा प्रश्न आता नाहीये. आपल्या कुठल्याही प्रेक्षकाला असा प्रश्न पडला की नाव युअर 100% शुअर की भारतीय बाजाराला किंवा तुम्ही जे आता म्हणत आहात त्या सगळ्या गरजांची पूर्तता करणारी मध्यम आकाराची, म्हणजे मध्यम आकार म्हणजे पुन्हा किती पॅसेंजर्स आहे लोड बद्दल आपण बोलतो, यू आर 100% शुअर की नाव यू हॅव अचीव्ड व्हॉट यू वॉन्ट टू अचीव. Solution is there. Okay, we have provided the solution on the road. Now, we do not know the Indian infrastructure. We do not चार्जिंग like रस्ते, चार्जिंग स्ट्रक्चर. आता याला ग्रेडियंट्स लागतात, ग्रेडियंटला किती हे होतं, तऱ्हेतऱ्हेचे. सो व्हॉट वी आर गोइंग टू डू नाव, ही डेमो व्हेकल आहे. या डेमो व्हेकलच्या माध्यमातून व्हॉट वी आर गोइंग टू डू इज टू मेक दिस व्हेकल रन ऑन इंडियन रोड्स ॲट आवर कॉस्ट फॉर द नेक्स्ट 6 to 8 months. तुम्ही कोल्हापुरात पण गाडी कोल्हापुरात नेणार, मुंबईला नेणार, कुठं अजून जिथं जाते नाशिकला नेणार, अशा ठिकाणी नेल्यानंतर टेरेन चेक करण्यासाठी टेरेन चेक करणार, मायलेज चेक करणार, आणि ह्या रस्त्यावर आमची गाडी चालते का, ह्या सगळ्या गोष्टीचा एकदा अभ्यास झाला अँड वी हॅव डेटा, देन वी कॅन से येस दिस व्हेकल इज रेडी. आज तुम्ही म्हणता की कॅन इज दिस अ इलेक्ट्रिक व्हेकल दॅट कॅन रन 100%. विल इट रन सक्सेसफुल इन इंडियन रोड्स? दॅट इज व्हॉट वी आर गोइंग टू डू फॉर द नेक्स्ट 6 months. खरं म्हणजे यतीन शहा सर हे माझ्या मते अधिकची काळजी घेतात, कारण त्यांनी ज्या इमॉस कंपनीकडनं म्हणजे ती जी कंपनीने टेक ओव्हर केली त्या स्वतःच्या त्या कंपनीकडे स्वतःचा खूप सारा ह्यूज डेटा होता. कारण तुम्ही असं म्हणाला की कित्येक हजार किलोमीटर त्यांनी त्या गाड्या टेस्ट केल्या, त्याहीबद्दल आपल्या प्रेक्षकांना सांगा, कारण बऱ्याच जणांना असं वाटू शकतं की तुम्ही काहीतरी नवीन एक्सपेरिमेंट करत आहात. मला असं वाटतं तो प्रश्न तुमचा अतिशय महत्वाचा आहे. सो इमॉसनी मोर दॅन 600 गाड्या आजपर्यंत केलेल्या आहेत आणि या 600 गाड्या वेगळ्या वेगळ्या देशात चालतात सध्या. दोज व्हेकल्स हॅव रन 10 million miles. डेटा खूप आहे, प्रचंड डेटा आहे, सक्सेसचा डेटा आहे, काय म्हणतात त्याला, तऱ्हेतऱ्हेचे आम्ही टेरेन चेक केले. पण वी हॅव टेस्टेड रोड्स ऑफ युरोप, वी हॅव टेस्टेड रोड्स ऑफ अमेरिका, वी हॅव टेस्टेड रोड्स ऑफ न्यूझीलंड, वेअर वन थिंग वन शुड नॉट फॉरगेट, power that comes is stable, power that comes is uninterrupted, terrain is good. आता आपल्याकडे पॉवर, यू नो, आय डोंट हॅव टू से मच. सो पॉवरचा एक इश्यू आहे. आता या सगळ्या करण्यासाठी कसं ॲड्रेस करू शकू आम्ही याला, हा एक आता पुढचा एक 6 महिन्याचा. पण एक लाईक आय सेड, वी आर द फर्स्ट इन द रेस अँड आय थिंक दॅट नोबडी कॅन टेक अवे फ्रॉम अस. पण एक बऱ्याच प्रेक्षकांचे असेही प्रश्न येतात मला दिसतात की आपण आता ह्या क्षणाला हे रिव्हील करू शकतो का की इतक्या टेरेनची जर तुम्हाला बस बनवायची असेल, सो प्रॉबेबल कॉस्ट इज गोइंग टू बी दिस. See, this is a first custom made vehicle. When you do localization of 60% of the parts, उदाहरण एखादा पार्ट घेतला, so when you buy one part, the cost is X. When you tell the same person that I'm going to buy 100, the cost is going to be completely different. So ही जी कॉस्ट आत्ता झालेली आहे, इट इज नॉट अ रेप्रेझेंटेटिव्ह कॉस्ट. ही कॉस्ट आज आम्ही प्रिसिजन कॅम्पशाफ्टनी एक लेट्स से एक्सपेरिमेंट म्हणून आम्ही केलेलं आहे. आता our study is going on ki if we do mass manufacturing, what is going to be the solution. I'll tell you one thing simple, प्रेक्षकांना सांगतो, एखादी जी ही बस आहे ही डिझेलवर चालते, डिझेलवर चालणारी बस जर X असेल, आमची बस X पेक्षा जास्ती असणारच. बट इट विल बी लेस देन इफ दिस इज अ फुल्ली इलेक्ट्रिक व्हेकल मेड बाय द OEM. म्हणजे ओरिजिनल व्हेकल जर असेल, जी काय आहे गाडी, त्याच्यापेक्षा आम्ही स्वस्त करायचा प्रयत्न. सो वी आर मिडवे. व्हेन यू से मिडवे, आर यू टिल्टिंग मोर टुवर्ड्स? सो आर वी रेडी टू रिव्हील एनीथिंग? नॉट ॲट दिस पॉइंट ऑफ टाइम. वाय? द सिम्पल रिझन, वी आर नॉट रेडी विथ दॅट डेटा. आज आमच्याकडे वन पीस बेसिसवर आम्ही जो केलेला आहे, आय कॅन ओनली टेल द प्रेक्षक इट इज प्रॉमिसिंग, इट इज नॉट डिसहार्टनिंग. ह्याच्यामध्ये आम्हाला काहीतरी दिसतंय, विच इज वाय वी आर विलिंग टू गो फर्दर. आता आम्ही पुढचा प्रयोग करताना वी आर नॉट गोइंग टू ट्राय दिस बस, विल गो इन टू अ डिफरंट सेगमेंट. वी विल ट्राय अ डिफरंट सेगमेंट अँड ॲज अ सेड लास्ट माईल, ज्या छोट्या गाड्या
ह्याच्यामध्ये जे आम्ही करू त्यावेळेस व्हॉट वी विल डू इज टू ट्राय अँड सी वी डू मोर व्हेकल्स. व्हॉट ऑब्जेक्टिव्ह काय आहे, एखादी स्मॉल लास्ट माईल केली राईट, एकच्या ऐवजी मी जास्त केले, असं 2 मिनिट असते गृहीत धरून आम्ही आमच्या खर्चाने केले. आणि आम्ही जर सांगितलं की एका कस्टमरला की तुम्हाला हे लागतात, किती 100 लागतात, 200 लागतात, ह्या 2 गाड्या करा, ह्या 2 गाड्या तुम्ही 3 महिने आमच्या खर्चाने वापरा. टेक द ट्रायल्स, टेक एव्हरीथिंग. वन्स यू आर हॅपी अँड सक्सेसफुल की या गाड्या चालतात, या गाड्यामध्ये कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम नाही, देन रेप्युटेशन ऑफ ऑर्डर्स इज डेफिनेट. अरुण मस्कर, आय एम थँकफुल की तुम्ही ग्रेट, वी ऑल विश यू ब्रिलियंट सक्सेस इन ऑल युअर फ्युचर व्हेंचर. थँक्यू सो मच. ज्यावेळेला अमेरिकेमध्ये ट्रम्प सरकार होतं ना, तेव्हा ट्रम्पनी पॅरिस कराराला फारसं महत्त्व दिलं नाही. खरं म्हणजे पॅरिस करार ही अशी गोष्ट आहे की आता जागतिक पटलावरती हवामान बदलाविषयी जेव्हा चर्चा सुरू होते तेव्हा तो जो एक माइलस्टोन आपण ठेवला होता आपल्या डोळ्यासमोर की इयर 2020मध्ये आपल्याला काहीतरी अचीव करायचं आहे, ते ट्रम्पसारखा नेता जागतिक पटलावरती ज्या पद्धतीची भाषा वापरत होता त्यामुळे ते महत्त्व निघून गेलं. भारतासारख्या देशांनी पण आम्ही इमर्जिंग मार्केट आहोत तर आम्ही या गोष्टी का सहन करायची, चीनची पण तीच भूमिका होती. पण आता पर्याय नाही. सी आपल्याकडे पण आता खूप सिरियसली या गोष्टीचा विचार होतोय. आपण आपल्या कोस्टल लाईनला ज्या पद्धतीचे पूर बघतोय, पाऊस बघतोय, मराठवाड्यामध्ये सुद्धा महिनाभराचा पाऊस 2 दिवसात पडून सगळा होतच नव्हतं करतोय. सो या गोष्टीची चर्चा होत असताना इलेक्ट्रिकल व्हेकल हा त्यातला सर्वात महत्त्वाचा सेगमेंट असणारच आहे आणि म्हणूनच ABB माझाने त्याला महत्त्व दिले. आपण उद्धव ठाकरे यांच्या सरकारचे सुद्धा धन्यवाद दिले पाहिजेत की त्यांनी EV बद्दल एक स्वतःची पॉलिसी आणली. ते 2 व्हीलरला पण काही तुम्हाला सवलती देत आहेत, 4 व्हीलरमध्ये देतात. केंद्र सरकार तर याच्याबद्दल खूप ऑप्टिमिस्टिक आहेच आणि म्हणून असा कुठलाही प्रयत्न होत असेल तर आपण त्याला प्राधान्यानं त्या प्रयत्नाची नोंद घेतली पाहिजे आणि तीच आपण घेतो. पण सर, एक इमॉस कंपनी तुम्ही जी टेक ओव्हर केली त्याची पण काहीतरी कहाणी असेल. सो इमॉस सुरुवातीला ते पार्ट्स करायचे फॉर पीपल लाईक टेस्ला, काही ठराविक पार्ट्स करायचे. जो फाउंडर होता त्या कंपनीचा, जो टेक्निकल आहे एक्सपर्ट, त्यांनी प्रयोग केले, पार्ट्स सप्लाय केले. मग थोडं झाल्यानंतर त्यांनी अजून एक सिस्टम प्रोव्हाइड केली. असं करता 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 ही टप्प्याटप्प्याने गाडी इथपर्यंत आली. तर दिस कंपनी इज नॉट अ स्टार्टअप. आता बऱ्याचशा लोकांना काय वाटतं की इज इमॉस अ स्टार्टअप लाईक एनी अदर स्टार्टअप, की आता इथून प्रयोग सुरू करणार आहे. ही कंपनी 10 वर्ष जुनी आहे. ह्याचा इट्स नॉट अ स्टार्टअप. आणि ह्याच्यामध्ये सगळ्यात मोठं आहे की दे हॅव अ लॉट ऑफ डेटा विच कॅन काय एव्हिडन्स आहे ओनली EV. सो जेव्हा आम्ही 2018मध्ये ही कंपनी विकत घेतली 51%, एक वेगळं मॅनेजमेंट होतं. ते दोघं जे होते दे वर दी 100% ओनर्स, पण तो टेक्निकल फाउंडरने त्याने तिथं ठेवलं होतं ॲज समबडी हू कुड गाईड द कंपनी इन फ्युचर. यांच्याकडे आम्ही 51% घेतले. काही कारणास्तव आम्हाला असं वाटलं की नाही आता हे 100% ड्रायव्हर हॅज टू बी 1. 2 ड्रायव्हर्स आर नॉट गोइंग टू ड्राईव्ह द कार. सो लास्ट इयर वी बॉट द एंटायर 100%. 100% घेतल्यानंतर इतकी प्रगती झाली की फर्स्ट ऑफ ऑल पुट अ न्यू मॅनेजमेंट इन प्लेस. हा जो माणूस आहे फाउंडर, मला खूप संधी दिली की कम ऑन नाउ डू समथिंग मोर अँड शो अस व्हॉट कॅन बी डन. तिथं नवीन जे मार्केटिंगचे चीफ आहेत त्यांनी खूप प्रगती करून आपली. नेदरलँड बेस्ड. मुख्य म्हणजे काय, मला असं खूप अभिमान होतो सांगायचं. वेन मी आणि माझा मुलगा करण गेलो होतो लास्ट टाइम अबाउट 2 months ago टू इमॉस, पहिल्यांदा आम्ही इमॉसच्या एंड कस्टमरशी संवाद साधला. हे लोकांना टू गेट द फीडबॅक. म्हणजे मोठे मोठे कंपनीज आहेत या लोकांशी आम्ही जेव्हा भेटलो किंवा चर्चा केली त्यांना त्यावेळेस एक बरं वाटलं की देर इज अ सॉलिड कंपनी लाईक प्रिसिजन कॅम्पशॉट दॅट इज बॅकिंग दिस कंपनी. 1992 साली स्थापन झाली. सो त्यांचं काय म्हणतं की नाही इमॉस चालवतंय कोण, ही जी शंका होती ती आम्ही दूर केली. वी सेड इट्स प्रिसिजन कॅम्पशॉट. प्रिसिजन कॅम्पशॉट इज फायनान्शियली स्टेबल कंपनी आणि इमॉसचा ग्रोथ इज गोइंग टू बी सपोर्टेड बाय PCL. मग त्या लोकांना असं वाटलं की नाही नाव इन सेफ हँड्स. सो ज्या ऑर्डर्स आम्ही वाट बघत होतो ते यायला सुरुवात झाल्या जास्ती. प्रॉबेबली बिकॉज वी वर एबल टू मीट द एंड कस्टमर अँड एक्सप्लेन की इमॉसचं ओनरशिप कोण आहे. आपण टिल देन काय होतं, हे 5 गाड्या कर, कोण आहे याचं ओनर माहीत नाही, कसं करणार पुढं माहीत नाही, मला यांच्याकडनं 50ची ऑर्डर दिली तर करू शकतील का. आता दॅट डाऊट इज नॉट देअर इन द एंड कस्टमर. तो आता काढला आहे. सो दॅट इज हाऊ इमॉस. सो इमॉस
When we acquired the company in 2018, 35-40 कोटी टर्नओव्हर होता. Now close to 140 crores. So I think Precision Camshaft is saying that we see a much exciting future at EMOS. I think I would be not, I mean it would be appropriate to say, I think this is just the beginning. सोलापूरच्या मातीतच गुणधर्म आहे. एवढं मोठं विजन बाय द वे आपण जरा नाही मला कमाल वाटतं तुम्ही सोलापुरात राहून इतकं, कारण त्यांच्या प्रिसिजनचा पण इतका मोठा पसार आहे ना की केमशाफ्ट प्रोव्हाइड करणारी ही कंपनी, कुणी तुम्ही जगातला कुठलाही मोठा ब्रँड घ्या तिकडे त्यांचं आहेच ते सगळं. मी त्यांना थोडेसे टेक्निकल 2-3 प्रश्न विचारणार आहे, कारण मलाही त्याच्यामध्ये खूप वैभव कानडे, राहुल सर तुम्ही देखील शहा सरांचे चाहते हो. मी ऑलरेडी त्यांचा चाहता झालेला आहे, कारण ते ज्या पद्धतीनं सगळं ग्लोबल मार्केट सांगतायत. सो आय रिअली लाईक टू सी अँड मीट पीपल की ज्यांना काहीतरी विजन आहे. आपल्यापैकी बऱ्याच जणांना याचा अभ्यास आहे, कारण माझ्यापेक्षा तुम्ही फार हुशार आहात की ज्याला रिअर अर्थ मटेरियल म्हणतात. ते लिथियम बॅटरीमधला सर्वात महत्त्वाचा घटक असतो आणि चीनची त्याच्यामध्ये खूप मोठी मोनोपॉली आहे. अगदी एवढी मोनोपॉली आहे की मधल्या काळामध्ये ऑस्ट्रेलिया आणि अमेरिका हे एकत्रित बसले आणि त्यांनी चर्चा केली की जर अमेरिकेमधनं चीननं भविष्यामध्ये रिअल अर्थ मटेरियल याच्यामध्ये काही डिस्ट्रक्शन केलं तर आपल्यासारख्या देशाची की जिथे ॲपल इज गोइंग टू रन द एंटायर टेक्निकल थिंग, त्या देशाचं काय होईल. पण हे जे रिअल अर्थ मटेरियल आहे ना ते प्युअर करण्यासाठी, कारण बरंचसं त्यातलं रॉ मटेरियल भारतातनं जातं, काही एशियन कंट्रीजमधनं जातं, तर ते प्युअर करण्यासाठी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये प्रदूषण होतं आणि ती कॉस्ट चीन सहन करू शकतो. आणि म्हणून चीनमध्ये ते रिअल अर्थ मटेरियल जे लिथियमच्या बॅटरीचा महत्त्वाचा घटक आहे. सर तो प्रश्न यासाठी मी मुद्दा मांडला की बऱ्याच वेळेला EV म्हटलं की आता मी जे हॅचबॅक सेगमेंटमध्ये बघितलं 8 वर्षाची ते वॉरंटी देत आहेत की तुमची 100% ती बॅटरी रिचार्ज आहे. सो हे जे छोटे छोटे पण अतिशय महत्त्वाचे टेक्निकल गोष्टी तुमच्या बसच्या बद्दल असतील तर तो तुम्ही त्याच्याबद्दल काय विचार केला, विशेषतः बॅटरी आणि या सगळ्या? नाही, ऑब्वियसली that source continue is the dominant source. China will continue, but there are now beginning to have different options. आता आपण त्याच्यामध्ये फार डिटेलमध्ये जायला नको, पण there are options. ही बॅटरी चालती का, चालेल का, किंवा 8 वर्षाची तुम्हाला गॅरंटी दिलेली आहे, राईट. ॲटलिस्ट इमॉसमध्ये एवढं तरी माहिती आहे की मी 10 वर्ष हे इंजिन चालवलेत. सो वी कॅन टेल यू दॅट these batteries that we are running our vehicles have run that many years. बाकीच्यांना I am giving you a guarantee for something that I have not probably tested for 8 years. आता जसं आपण म्हणतो टाटा आणि नेक्सॉनमध्ये 8 वर्षाची गॅरंटी. आता उदाहरण efficacy of the vaccination. Where is the data for 15 years to say की this is lasting? आपण गृहीत धरतो की that is going to. So maybe I think some testing and trials accelerated ज्याला म्हणतो आपण की वेगाने जे ट्रायल्स करतो त्याच्यातनं आपण निष्कर्ष काढतोय की टुडे these batteries will run. What we are trying to say right now, किंवा मी ही गाडी रस्त्यावर चालवू, बेसिक पर्पज काय आहे, डेटा कलेक्शनच ना. की तुम्ही 180 म्हणताय, इज इट क्लॉकिंग 180? चढ घाटात गेल्यानंतर ती 130 झाली, तर आय विल गोइंग टू से नो डोंट ड्राईव्ह इन हाय टेरेन. सो यू हॅव टू एन्श्युअर दॅट ऑल दीज टेस्ट ॲज डन इन अदर पार्ट्स ऑफ द वर्ल्ड या भारतामध्ये सुद्धा व्हायला पाहिजे. भारताचं टेरेन, रस्ते, पॉवर हा वेगळाच विषय आहे. अँड आय थिंक वी नीड टू सी दिस फ्रॉम अ डिफरंट. पण मग काही जण इन्फ्रास्ट्रक्चर बद्दल प्रश्न पडले, चार्जिंग स्टेशन्स बद्दल पर्टिक्युलर AC to DC वाला, 15 volt वाला असायला पाहिजे वगैरे. मला असं वाटतं की आय थिंक दॅट्स नॉट अ मेजर प्रॉब्लेम. मला वाटतं मोठमोठ्या कंपनीने आता अनाऊन्स केलं की आम्ही 10,000 चार्जिंग स्टेशन्स लावू. सो चार्जिंग स्टेशन्स इज नॉट गोइंग टू बी अ चॅलेंज, इज नॉट गोइंग टू बी अन इश्यू. नेक्स्ट 3 yearsमध्ये चार्जिंग स्टेशन, आता मी प्रिसिजनमध्ये लावलं चार्जिंग स्टेशन, इट्स नॉट समथिंग दॅट इज अ शो स्टॉपर. तुम्हाला तो नाही आहे. आय थिंक द शो स्टॉपर इज गोइंग टू बी हाऊ द व्हेकल रन्स ऑन द इंडियन टेरेन. प्रोजेक्ट हॅचबॅकमध्ये तर ऑलरेडी सेगमेंट खूपच सक्सेसफुल होतं आहे ना, पण तुम्ही नंबर वाईज जर बघितला तर जागतिकच तुम्ही बघा. वेन यू लुक ॲट द ग्लोबल नंबर्स, यू आर सेईंग आज आपण म्हणतो सनराइज इंडस्ट्री आहे, इट्स व्हेरी नाईस. Precision Camshaft today also manufacture camshafts which is going into diesel engines or petrol engines. We are also doing an electric vehicle. So we are actually saying these two will coexist for some period of time. EV बद्दल तुम्ही किती ऑप्टिमिस्टिक आहात? Everybody has its own. It should be very realistic one.
Still people are watching you. I mean, I would say there are a lot of big companies who have said that we will not do electric vehicles after 2030. Maybe some countries will say no, but there are other countries which are still developing. 2040 पर्यंत जाऊ शकतील. So we don't see this as a cut-off date की जिथं तुम्हाला डिझेल इंजिन्स करणं. आजही मी जग फिरतो आणि आजही मोठ्या कंपनीमध्ये जाताना डिझेल इंजिनवर जेवढा इन्व्हेस्टमेंट होत आहे तिथे आजही त्यांचा विचार आहे की एक मोठी नवीन गाडी डिझेलची काढावी की एक मोठी गाडी पेट्रोलची काढावी. जर आज जर्मनीमध्ये हा विचार होत असेल तर मला तर असं वाटतं की यू आर नॉट सेइंग की नाही आता तिथं बंदच करायचं. वी विल कंटिन्यू दिस अँड दिस. It is not one for the other, or it is not. It's this. not alternate, total alternate. It's not. See, both have to coexist. It's not, and it's not like a phone. You know, you change from this to this quickly, and दररोज त्याच्यामध्ये this is a car. तुम्ही आजही जर बघितलं टेस्ला नंबर वाईज किती मॅन्युफॅक्चर करतो आपण. सो टुडेज इफ यू लुक एट इट डिझेल इंजिन अँड पेट्रोल इंटरनल कंबशन इंजिन्स 72 million cars are manufactured in the world of diesel or petrol passenger cars. Give and take, less than 500,000 is electric. 72.5 million. So 500,000 to go to 72 is a long journey. And 72 is not going to stay 72. So that will also grow 75, 78. असं होणार ते. So एक ऑब्जेक्शनचा मुद्दा असा असतो की केंद्र सरकार आणि राज्य सरकार दोन्ही प्रोत्साहन देत असले तरी सीएनजीचं सुद्धा आपल्याकडे तेवढं म्हणावं इन्फ्रास्ट्रक्चर. तुम्ही ज्या सोलापुरात बसले आहोत आपण तिथे गेली 6 महिने झालं सीएनजीचा पंप येणार अशी चर्चा सुरू आहे. याकडे तुम्ही कसं बघता? आय थिंक दॅट एक्सपेरिमेंट ऑफ गोइंग टू CNG जेवढा हाईप सुरुवातीला झाला की खूप गाड्या कन्वर्ट होतील आणि वास्तविक तो दॅट इज ॲक्च्युली अ गुड प्रपोजल टू गो टू CNG बिकॉज इट इज लेस पोल्युटंट दॅन डिझेल. इट डिड नॉट मीट सक्सेस द वे इट शुड हॅव. आजही मोजके पंप आहेत विच ऑफर यूज CNG. नाव reasons for that I do not know because still it is a government owned thing. Probably they have different reasons. पण आज जर तुम्ही बघितलं सेंट्रल गव्हर्नमेंट म्हणा किंवा स्टेट गव्हर्नमेंट आपलं they are encouraging electric vehicles. They are making sure that we head towards that. डिरेक्शन त्यांनी साफ केलेलं आहे. पॉलिसीजमध्ये पण कदाचित सुधारणा होतील उद्या की बाबा हे ह्या गोष्टी केल्या. आता जी जी पॉलिसी आहे FAME त्या पॉलिसीच्या हाताखाली ज्या लोक इलेक्ट्रिक व्हेकल गाड्या करत आहेत उदाहरण नेक्सॉन या लोकांना खूप सबसिडीज मिळतात. लॉट ऑफ सबसिडीज इज ऑफर्ड. सो व्हॉट वी आर सेईंग तुम्हाला जर होत असेल तर आमचं एकच म्हणणं आहे की रेट्रोफिट केलेली गाडी पण इलेक्ट्रिकच आहे ना मग आम्हाला सबसिडी मिळून का वंचित ठेवता तुम्ही. सो वी शुड ऑल्सो आय थिंक गव्हर्नमेंट इज लुकिंग ॲट इट. मला असं वाटतं की चालू आहे आमची पण आय थिंक इट इज अ फेअर रिक्वेस्ट की बाबा वाहनांचं जर तुम्ही म्हणजे क्रॅप मध्ये काढण्याच्या ऐवजी अशा पद्धतीने काही अल्टरनेटिव्ह सोल्युशन तुम्हाला मिळत असेल तर वाय नॉट. तुम्ही आता गडकरी साहेबांना भेटायला पाहिजे. जोक्स अपार्ट पण माझ्या आवडीचा विषय जो अर्थशास्त्र आहे जागतिक अर्थशास्त्राकडे बघताना मला नेहमी असं वाटतं की तज्ज्ञ आणि आमच्यासारखे वाचक याहीपेक्षा जे प्रत्यक्ष व्यवसायामध्ये आहेत जे जगाकडे त्याच पद्धतीने बघतात की जे अधिक रिअलिस्टिक असतं. सो सर माझा तुम्हाला प्रश्न असा की बिफोर कोविड जे 8 आपले क्वार्टर्स होते त्याच्यामध्ये आपण बऱ्यापैकी डाऊन होतो. तो इतका डाऊन होतो की 25 वर्षातलं सगळ्यात लोएस्ट होता. आत्ता जी 15-20 दिवसापूर्वी आकडेवारी आली ती असं एनकरेजिंग करणारी आहे 25-30% ग्रोथ. सो भारतीय अर्थव्यवस्था कुणीकडे जाताना दिसते? It is very hard to say for the simple reason COVID is not a closed subject. म्हणजे जर म्हटलं असतं की आता कोविड संपलेला आहे अँड एव्हरीथिंग इज देन डेफिनेट फॉर शुअर देर इज गोइंग टू बी हा पेंटअप डिमांड आहे खूप. देर इज अ लॉट ऑफ पेंटअप डिमांड विच विल ॲक्च्युली ॲक्सिलरेट द इकॉनॉमी अँड इन एव्हरी पॉसिबल वे. नोबडी नोज. आता आपण गृहीत धरतो की थर्ड वेव्ह येणारच नाही. यदा कदाची थर्ड वेव्ह आली तर वी आर टॉकिंग ऑफ मल्टिपल क्वार्टर्स दॅट विल सी नेगेटिव्ह अगेन. मग त्यावेळेस काहीच सांगता येणार आपल्याला. So I think it will be cautious to say, let us pass. I think, to me, certainty or clarity will come probably around April of 22. Until then, we will have to keep wait and watch. Particularly AMCHI industry, which is called the mother of all industries. Mother of all industries is not only hit by COVID, but we have a different problem.
सेमीकंडक्टर शॉर्टेज. आता हे सेमीकंडक्टर शॉर्टेज हे जगातल्या सगळ्या ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरला मार खाल्लेलं आहे. सो वी आर डाऊन बाय प्रोडक्शन बाय 30-40%. सम ऑफ देम आर बीन डाऊन लेस मोर दॅन दॅट. सो कोविड, सेमीकंडक्टर शॉर्टेज. आमचं म्हणणं सिम्पल आहे, कोविडला कधी ना कधीतरी आम्ही टॅकल करू. सेमीकंडक्टर्स हा इश्यू लवकरात लवकर सुटला तर यू विल सी अ सर्ज इन डिमांड ॲज फार एज ऑटोमोबाईल इज कन्सर्न अँड दॅट विल ॲक्सेलरेट द इकॉनॉमी. पण मग ती सर्ज कशी असेल? ती बी असेल, ए असेल, डब्ल्यू असेल? I wouldn't say V. I would say more like, okay, it will be a shorter V. So you Some will segments are going faster. faster. Yeah. You कुठले दिसतात probability? no. If you look at it, एक तर आमचीच इंडस्ट्री इट इज ऑल वेटिंग. जर आज आश्चर्याची गोष्ट आहे की मला तर आश्चर्य वाटतं की इवन अ कार हॅज अ वेटिंग पिरियड. हे वास्तविक इज अनहर्ड ऑफ. बट इफ यू गो टुडे टू विन मारुती, सर्टन कार्स हॅव अ वेटिंग पिरियड ऑफ 12-14 महिने. सो व्हॉट डज दिस शो यू? that if everything goes right, that demand is there. Maruti has the production capability. Maruti can do 160,000 cars which they have demonstrated in the past. आता करू शकत नाहीत because of semiconductors. So all of this, when it जरा semiconductors जर problem जर सुटला तर you would see the economy galloping for at least certain point. There will be a spike until it settles down at its reality figures again. There will be definitely a certain spike, and that spike should not be misunderstood as representative. की असंच चालणार पुढे. मला 3 प्रश्न आहेत. इन्फ्रास्ट्रक्चर वाईज हाऊ सेंट्रल गव्हर्नमेंट इज डुइंग. सेकंड, जो इज ऑफ डुइंग बिझनेस आहे त्याबद्दल काय, आणि ओव्हरऑल पॉलिसी जी आहे त्याबद्दल तुमचं काय? First, infrastructure. I think high respect to Gadkari ji. I think he's done an outstanding job. मला असं वाटतं की the pace at which we are working towards improving infrastructure in India, ठीक आहे. May not be, but COVID challenges मुळे ते कदाचित, पण I think we are going in the right direction. Infrastructure wise, definitely. Ease of doing business, I wouldn't be saying it's entirely there. आजही challenges खूप आहेत. ठीक आहे. Given past, challenges have reduced. But is it ease of doing business? I think we are little far away from that. आणि मग ते मी जे म्हणालो पॉलिसी एमएसएमईला जे पॅकेजेस घोषित ते अजून पोहोचलीच नाही म्हणतात. सो परत तेच आहे ना की पॉलिसीज दॅट आर अनाऊन्स आर फर्स्ट ऑफ ऑल नॉट सो क्लिअर. मग ते एका केसातनं घ्यायचं दुसरीकडे द्यायचं असं चाललेलं आहे का? सो पीपल आर इन अ लिटल कन्फ्यूज स्टेट ऑफ माइंड की काय करायचं आहे वास्तविक काय. आता एक्झाम्पल, टेक रिअल एस्टेट इंडस्ट्री विच इज ऑल्सो व्हेरी बिग जॉब प्रोव्हायडर इफ यू लुक एट इट, किंवा जनरेट्स अ लॉट ऑफ इकॉनॉमी. There was a certain spike because they said ki stamp duty would be reduced until March. Suddenly you see, but then again you see down. So हे जे आहे ना, this COVID plus this confusion, it's not setting a consistent pace. मला असं वाटतं की the government really, I mean, intent is very nice that there is a need to do ease of business. Somewhere it is getting strangled in the middle. Who is doing that is uncertain. म्हणजे वी फील दॅट इफ द इंटेंट इज देअर, वाय इज इट नॉट ट्रान्सलेटिंग. मग ते ट्रान्सलेशन होत नाही आहे. आता कुणाला दोष, हू शुड वी कन्सिडर ॲज समबडी एट फॉल्ट? आय डोंट नॉट नो. पण काही उद्योगपती जे आहेत दे हॅव अ सर्टन ओपिनियन अबाउट आवर फायनान्स मिनिस्टर. डू यू हॅव एनी सर्टन ओपिनियन अबाउट फायनान्स? Well, I don't really have any certain thing as far as the thing is concerned. Because she is running the entire economy and there is no clarity. Some people say, some say actually she is looking into the domestic thing which is going to be helpful in the future course of action. असं काही तुम्हाला दिसतं? No, I think no. मला नाही असं वाटत की, see, one has to understand quite clearly. I'm not taking any sides for the moment. We are not here to take anybody's side. So I feel that the government, particularly at the center, including the finance minister, went through huge challenges in the last 2 years of COVID. Because of COVID. आता सगळेच धंदे बंद आहेत. कोणाला द्यायचं, कसं द्यायचं, हाऊ डू वी गेट द मनी आउट, यांना इंटरेस्ट माफ करायचं का? सो बाय द टाइम यू रिअलाइज की हे करता तो एक वेव निघून गेली आहे. सडनली सर्ज ऑफ बिझनेस झाल्यानंतर हे आता काढून ठेवू, हे नको द्यायला यांना. Suddenly second wave comes again. So I think that uncertainty in her is not because of doesn't want to. Maybe I think the intent at the highest level is the Honorable Prime Minister. It is very clear. Issue is, I don't know whether she's able to translate what she wants to do
in these challenging times. Given clearer times, मला असं वाटतं की that is when the right judgment should be passed, की खरं त्या डिलिव्हर करतायत का नाही. And what about Make in India? Is it working in a way that what people were expecting? It started working in a way, in a good way, lot in a good way. But again, these last 2 years have dampened that, कारण कुठंच काही होत नाही आहे. See, I think one of the things that I would like to say through this platform is, when you say make in India, the government said that a startup who is making in India should be given incentives. Okay. Not by the established, like Behind, Oh, what yeah. have we done? Those people who have been creating huge employment. Employment, and we are making in India for the world. I've been doing it for the last 20 years, right? माझ्यासारखे लोक आहेत who have been doing foreign exchange earning for the last 20 years, supplying to the world and demonstrating that you can manufacture heart of the engine for anybody in the world. But why are we out of that purview of looking at incentivizing? Yep. So when you look at saying is make in India, it's startup येतो पहिल्यांदा. Why is it startup? There are multiple companies like me who have been doing very good. त्या लोकांना विचारा ना तुम्ही, what? Now I am doing say 9% global share. So how optimistic you are about Indian economy? Whether it is going to be a double digit, 5 trillion economy like this? One thing I'm certainly sure. I've seen lots of economies going through complete washout to complete high. तुम्ही जर बघितलं तर साऊथ ईस्ट नेशन्स वन पॉईंट ऑफ टाइम दे वर बँकरप्ट. मग थायलंड पासून ते कोरिया टू एव्हरीथिंग. तिकडं कधीतरी ते अमेरिका हॅड प्रॉब्लेम्स ऑफ बँकिंग, दे वेंट इनटू अ कोलॅप्स. I think our economy, for certain reasons, whatever it could be, not necessarily government, is very resilient. आपण शॉक्स फार लवकर ॲब्झॉर्ब करतो आणि व्यवस्थितपणे. आय डू नॉट गिव्ह द क्रेडिट टू एंटायरली टू द गव्हर्नमेंट. आय एम सेइंग दिस नेशन हॅज सेट ऑफ बिझनेस वेअर वी आर सेव्हिंग हॅबिट्स म्हणा, पॅरल सगळ्याच गोष्टी आहेत. आता एक आश्चर्याची गोष्ट आहे, सर्वसाधारण अमेरिकेला विचारलं की तू किती सेव्ह करतो, त्याचं उत्तर असतं सेव्हिंग. What is saving? What is saving? We tend to save at 20%, 25%, 30%. 30% Against GDP. अगेन्स्ट. आता ह्याच्यामध्ये त्याला विचारलं, तिथं तू सेव्हिंग नाही म्हणत, त्याचं उत्तर असतं की पुढच्या 3 महिन्याचा पगार मी ऑलरेडी खर्च केलाय. तर लास्ट प्रश्न माझा, कारण हे खूपच आपली हे होते, पण महाराष्ट्र सरकारची सुद्धा औद्योगिक पॉलिसी जी होती ती बरीच प्रोलॉंग झाली आणि मग त्याच्यातही क्लॅरिटी नाही असं म्हणतात. जरी आपण म्हणत असलो महाराष्ट्र इज लिडिंग स्टेट, what is your say? I think it is still a leading state. Okay, they can still do lots. Maybe the internal problems with the government is preventing them from doing a better picture. But मला असं वाटतंय की if their internal problems are sorted out, they should start focusing on the state's economy. So I think that is what needs to be done. Thank you sir. Thank you so Thank you very much. Thank you very much. तुम्ही बघितलं, मी जाणीवपूर्वक मला ज्या मुद्द्यावरती त्यांना बोलतं करायचं होतं तो शेवटचा मुद्दा त्यांनी अतिशय स्पष्टपणे सांगितला. आणि मला असं वाटतं की ज्या वेळेला एक मोठी डेव्हलपमेंट आपल्याकडे होते की इलेक्ट्रिकल व्हेकलमध्ये सोलापूरमधून प्रिसिजनसारखा ग्रुप येतो आहे, मध्यम आकाराची बस ते घेऊन येतात आणि त्यांनी बऱ्याच इतक्या नवीन गोष्टी सांगितल्यात. आय होप की तुम्हाला ह्या मुलाखतीमधले बरेच प्रेक्षकांनी मी प्रश्न जाणीवपूर्वक घेतले नाहीत, कारण ते प्रश्न बरेचसे इकॉनॉमीशी निगडीत नव्हते. सो सॉरी, पण तुमचे हे जे प्रश्न आहेत ते या व्हिडिओखाली तुम्ही जरूर कमेंट करा. मी तुम्हाला प्रॉमिस करतो की सरांना जेव्हा केव्हा वेळ असेल तेव्हा पुन्हा एकदा आपण त्यांची वेळ घेऊ. आमचे हे जे प्रयत्न तुम्हाला दिसतात ते कसे वाटते ते जरूर कळवा. माझं आणि ABP माझं जे फेसबुक, ट्विटर आणि इतर सोशल मीडिया अकाउंट आहे ते फॉलो करायला लागेल. सो थांबूया आपण इथे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.